परस्पर पद्माकर गवळ्याला ऐकले. मी खोटा अंगठा देऊन त्याने जमीन नावी केली. ती जमिनीत आम्ही गेलो तर मारामारी भावाने केली. आम्हाला मागास तंगाडला. ती जमीन देत नाहीत. आईच्या निधनानंतर 8 एकर शेतजमीन परस्पर विकून सख्ख्या भावानेच बहिणीची फसवणूक केल्याचा प्रकार पेठ तालुक्यात घडलाय. जमीन विकत घेणारा हा मंत्र्यांचा नातेवाईक, त्यातच लक्ष्मी दर्शनाने डोळे दिपलेल्या सरकारी यंत्रणा दाद देत नसल्याने हिस्सा मिळवण्यासाठी 10 वर्षापासून झगडत असलेली ही बहीण हतबल झालीय. विठाबाई लक्ष्मण गांगोडे यांच्या मालकीची मौजे सावळघाट तालुका पेठ येथे जवळपास 25 एकर शेत जमीन आहे. गांगोडे यांचे 12 ऑक्टोबर 2011ला निधन झाले. त्यानंतर या जमिनीच्या 7-12 उतार्यावर त्यांची मुलगी रखमाबाई शंकर चौधरी आणि मुलगा पुंडलिक लक्ष्मण गांगोडे यांची नावे शिल्लक राहिली. म्हणजे या जमिनीचे हे बहीण भाऊच कायदेशीर वारस राहिले. या जमिनीत दोघांचा समान हिस्सा राहिला. पण आईच्या निधनानंतर मालमत्तेची हाव सुटलेल्या पुंडलिक गांगोडे यांनी बहिणीची फसवणूक केली. तलाठी यांच्याकडे हिस्से वाटपाच्या सादर केलेल्या दस्तावेजांवर बनावट महिला उभी करून बहिणीचा अंगठा घेतला. विशेष म्हणजे बहीण अंगठा नव्हे तर सही करीत असल्याचेही विसर पुंडलिक गांगोडे यांना पडला. पॅन कार्डवर बहीण रखमाबाई यांची असलेली स्वाक्षरी हा भक्कम पुरावा आहे. त्यानंतर भावाने 8 एकर जमीन परस्पर पद्माकर छबिलदास गवळी यांना विकून बहिणीची फसवणूक केली. बनावटगिरी करून भावाने बहिणीची फसवणूक केली. पण सरकारी यंत्रणाही यात गुंतली असल्याचे समोर आले आहे. हिस्से वाटप करताना गांगोडे भाऊ आणि बहीण दोघेही समोर उपस्थित असणे आवश्यक होते. एवढेच नाही तर 7-12 उतार्यावर असलेली नावे आणि समोर उपस्थित खरोखरच भाऊ बहीण आहेत का याची खातरजमा तलाठ्याने करणे आवश्यक होते. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या पुराव्यांची पडताळणी करणे गरजेचे होते. तसे केले असते तर बहीण अंगठा देत नाही तर सही करीत असल्याची बाब तलाठ्याच्या ध्यानात आली असती. मात्र तलाठ्याने कोणतीही शहानिशा न करता प्रकरण मार्गी लावल्याने तलाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. कारण पैसे घेऊन हिस्से वाटप केल्याचा आरोप बहिणीने केला आहे. अर्थात सही ऐवजी अंगठा घेण्यात आल्याने या आरोपात तथ्यही आहे. सख्खा भाऊच मालमत्तेसाठी पक्का वैरी निघाला आणि तलाठ्यासारख्या सरकारी यंत्रणेही त्याला साथ दिल्याने हिस्सा मिळवण्यासाठी 10 वर्षापासून झगडत असलेली बहीण हतबल झालीय. त्यात ज्याने जमीन विकत घेतली तो मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नातेवाईक असून राजकीय दबावापोटी मंत्रालय तसेच स्थानिक पातळीवरील यंत्रणा दाद देत नसल्याची कैफियत या बहिणीने मांडली आहे. जमिनीचे मूल्य लाखात असले तरी 5-50 हजारात मिटवून टाका असा सल्ला मध्यस्थी करणारे मंत्री देत असल्याचे बहिणीचे म्हणणे आहे. राजकीय दबाव आणि त्यात लक्ष्मी दर्शनाने डोळे दिपलेल्या तलाठ्यांसारख्या सरकारी यंत्रणांमुळे या बहिणीला खरोखरच न्याय मिळेल का हा खरा प्रश्न उपस्थित राहिलाय. रखमाबाई शंकर चौधरी राहतो जांभेरेला. ती जमीन आमची दोन्ही भावंडांची आहे सामायिक. ती पद्माकर गवळ्याला इकले ती मला माहीत नाही. ती असताना भावाने परस्पर पद्माकर गवळ्याला इकले. मी खोटा अंगठा देऊन त्याने जमीन नावी केली. ती जमिनीत आम्ही गेलो तर मारामारी भावाने केली. आम्हाला मागास तंगाडला. ती जमीन देत नाहीत. किती जमीन आहे तुमची? 25 एकर. तुमच्या वाट्याला किती आली? 12.5. मग तुम्ही करताय का ती जमीन आता? नाही करत. का बरं करायला जात नाही? जमिनीत गेला म्हणजे मारामारी होते. मग तुम्ही शासन दरबारी काही मागण्या केल्या का नाही? केल्यात. माझं नाव शंकर यशवंत चौधरी, राहणार जांभेर. माझी मिसेस सावळघाटची. त्यांची दोन्ही भावंडांची जमीन 25 एकर आहे. तर ती जमीन 12.5 बाप वारल्यानंतर मंडळीच्या 12.5 वाटून घेतली. आणि मग ती पद्माकर छबिलदास गवळी हा झिरवाळ साहेबाचा मेहुणा त्याला ही विकली.
तर आम्हाला काही माहिती कोणी नाही. विकली? हां, पुंडलिक लक्ष्मण गांगोडे कोणी? माझे मिसेसचे भावाने ती विकली. तर मग आम्ही विचारायला गेलो मंडळी आणि मी काय भाऊ बहीण विचार भाऊ जमीन कशी काय विकली, तू काय इथं काय बंगला बांधायला आली का, तुला जमीन मिळणार नाही, जमीन माझी आहे. तिचे नावावर 12.5 असून तो सांगतो का जमीन माझी आहे, मी देत नाही, मी कोणालाही विकीन. विकताना खोटे नाटे अंगठे घेऊन त्याने विकून टाकली. त्या बहिणीला मारामारी करतो, तो देत नाही. तर मग तिची जमीन तिला पाहिजे. मग त्या विरुद्ध आम्ही आधी तहसीलला अर्ज केला. तहसीलने आम्हाला काहीच उत्तर दिला नाही. मग प्रांताखाली दिला. प्रांत आला जागेवर, त्यांनी फोटो काढलं आणि तुम्हाला आम्ही देतो निकाल. परत आजपर्यंत काहीच निकाल दिला नाही. नंतर ते झाल्यानंतर आम्ही पंपाच्या कंपनीला पाठवला. कंपनीला पाठवलं, याच्यात पंप होऊ देऊ नको, जमीन सामायिक आहे, वाटलेली नाही. तर त्यांनी लगेच पंप चालूच केला. पंप बंद करायला गेलो तर 3-4 पोरांना त्यांनी एकदम मारामारीच केली. परत आलो, परत महसूल मंत्र्याकडे मुंबईला गेलो. महसूल मंत्र्यांनी आदेश दिला, प्रांत आलं, जा साहेब. पुन्हा साहेब ते आले, फोटो काढला आणि निघून गेले. करतात चौकशी, आजपर्यंत कुठलीच नाही. आमच्या मंडळीची जमीन जर मिळाली नाही तर आम्ही मंत्र्यालयासमोर आम्ही आत्महत्याच करणार. आता जर जमीनच नाही, नावावर असून जर देत नाही, तर मग याच्यावर आम्हाला पर्यायच नाही. अन्याय का कुठे मिळत नाही आम्हाला. हां, कलेक्टर साहेबाकडे गेलो, कुठलाच आम्हाला न्याय. खनिज शाखेकडे अर्ज केला तरी आम्हाला कुठलाच म्हणजे काहीच मिळत नाही. आम्ही 10 वर्षापासून सगळे अधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा केला, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे आता आमची जमीन नाहीच मिळाली तर आमचा शेवटचा पर्याय आहे की मंत्रालयात आता पोरसोर नेऊन आत्महत्या करणं हीच गरजेची आहे. कारण झिरवाळ साहेब हा मंत्री झाला आहे, त्याच्यामुळे त्याचा मेहुण्याला खूप मोठा आधार आहे. तर आम्हाला का हा न्याय मिळत नाही. मंत्री साहेब उड्या मारल तर मग आम्ही मंत्र्यालयात उड्या मारू आत्महत्येसाठी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संदीप दुंबळे, नाशिक.